पाडिला पण उरले सैन्य देशोरणी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। करोनियारन कंदन ससैन्य रणी रावण स्वये पाडिला आपण उरले सैन्य देशोधडी। आजच्या या प्रसंगाला संत सज्जन आणि मायबापांनो, कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेला आहे महाराज, रामचंद्र प्रभूने राजा रावणाचा त्या ठिकाणी वध केलेला आहे आणि वध केल्यानंतर त्या ठिकाणी मग भूतावळे आलेल्या आहेत। भूतावळे आल्याच्या नंतर मग चंडिका असेल, त्यानंतर कंकानी असेल, असे अनेक प्रकारच्या भूतावळे होत्या महाराज। आणि त्या भूतावळे आल्याच्या नंतर त्या भूतावळींना काय केलेला आहे रामचंद्र प्रभूने, त्यांचा जो वाटा असतो तो वाटा तो दिलेला आहे। जसं आपण 18 अलुतेदार 12 बलुतेदार जसं शेतकरी जोपासला जातो त्याप्रमाणे रामचंद्र प्रभूने त्या ठिकाणी जातो तेवढ्यांना त्या दिलेला आहे। आणि आता पुढील कथा कशी आहे तर राजा रावण हा सैन्य प्रधानासोबत आपल्या सैन्यासोबत तो रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याचं जे सैन्य आहे ते दिवसोधडी लागलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत। एकी दिगंतर लिंगले एका कंठी प्राण उरले, एका गात्र कंप सुटले, एक निमाले अपघाते। त्या राजा रावणाचं मेल्यानंतर जे सैन्य होतं महाराज, त्या सैन्यांचा अशी घाबरगुंडी झालेली होती की त्यांचा प्राण हा कंठामध्ये आलेला होता महाराज। आणि अशा अवस्थेमध्ये गाय मुकून ते सर्व सैन्य सैरा वैरा त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत। एके झाली भ्रमिती एका सुटला दो वात, एका मूत्रव्रटी होत प्राण सांडित उभया उभया। रामचंद्र प्रभूच्या धाकाने महाराज हे वाचलेलं सैन्य होत महाराज, ते धोत्र्याने मुतू लागलेलं आहे, त्यांची दात्र थरथरा कापू लागलेले आहेत महाराज आणि त्यांचा प्राण हा कंठात आलेला आहे असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले आहेत। एक होऊनी कासाविस रडत पडत रणभूमीसी, बोंब घेऊनी वेगेसी आली लंकेसी सांगत। जे काही राहिले सुरलेलं जे सैन्य होतं महाराज त्या रणभूमीच्या ठिकाणून पळालं। कशामुळे पळालं? रामचंद्र प्रभूच्या धाकामुळे ते सैन्य तिथून पळालेलं आहे आणि लंकेकडे पोहोचलेला आहे म्हणतात। एक सांडिती लेनी लुगडी, एक तृणू धरती तोंडी, एकांची वळली बोबडी पडली मुरकुंडी एकांची। ते लंकेमध्ये गेलेलं सैन्यांचं काय अवस्था झालेली आहे महाराज, त्यांची धोत्र पिटून जाऊ लागलेली आहेत महाराज। त्या ठिकाणी बायांची तो घाबरगुंडीने ती लुगडे धरू लागलेले आहेत आणि काही जणांची जातो त्या ठिकाणी बोबडी वळालेली आहे। अशी अवस्था राजा रावणाच्या सैन्याची झालेली आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत। एक येती काकुळती मारू नको रघुपती, शरण आलो तुझ प्रती करीती किसी संहार।
मग त्या ठिकाणी जे काही सैन्य होतं महाराज ते रामचंद्र प्रभूला शरण येऊन काकुलती करू लागलेलं आहे महाराज आणि सांगू लागलेलं आहे की रामा तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहोत आणि त्यामुळं आम्हाला मारू नका. शरण आल्याला मारत नाही हे राक्षसांना माहिती होत म्हणून ते काकुलत करून रामचंद्र प्रभूला आम्ही शरण आलो असं राक्षस सेना बोलू लागलेले आहे. म्हणतात एक म्हणती माझी रणा झुंज आलो नाही जाना. बरोबर पहावया युद्ध रचना राम रावण रमाजी. मग त्या ठिकाणी ते काही सैन्य सांगत होत की रामा आम्ही फक्त युद्ध राम आणि रावणाचं बघायला आलतो महाराज. आम्ही युद्धाला आलेलो नव्हतो आणि आम्हाला मारू नका रामा असं ते सैन्य रामाला बोललेलं आहे. एक येवोनी काकुळती श्रीरामा ते विनविती. दरोनी आणले बहुती रणख्याती नाही आलो. रामा आम्ही रण ख्यातीला आलो नाही तो आम्ही पाहुणे म्हणून आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला हाताला धरून घेऊन आलेले आहेत रामा. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ते राक्षस सेना रामचंद्र प्रभूला काकुळत येऊन हात जोडून विनवणी करू लागलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. एक विनविती रामासी व्यर्थ न मारी आम्हासी. सणालो दिवाळीसी जामते परियसी सासुरिया. एक विनंती करू लागलेला आहे की रामा मी सणासुदीस म्हणजे सणासाठी मी आलेलो आहे सासूरवाडीला आणि दिवाळीचा सण असल्यामुळं मी सासूरवाडीला आलेलो आहे आणि त्यांनी मला हाताला धरून बळच रामा युद्ध पाहण्यासाठी आणलेलं आहे. मी युद्धाला आलेलो नाही रामा असं सैन्य त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला काकुळत करून बोललेलं आहे. कोणी आला पाहुणा कोणी आला दिवाळ सणा. मारू नको रघुनंदना जीवदाना मध्ये. अरे रामा म्हणले आम्ही पाहुणा म्हणून आलो रे राधा म्हणले आणि तेही दिवाळ सणाला आलोत. अरे दिवाळ सणाला आल्यानंतर पाहुण्याला रामा मारत नसतात तर त्याला काय करत असतात तर त्याला गुलाबजामू खाऊ घालत असतात बालुशाही खाऊ घालत असतात. अरे रामा मारित नसतात. अशा स्वरूपाचं सैन्य त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला विनंती करून बोललेलं आहे. ऐसी येती काकुळती भूमी गडबडला लोळती. बाण गेला राम प्रती तरी बरळती अपघाते. असं बोलून ते रामानं बाण जो सोडलेला होता तो रामाकड परत गेला महाराज आणि तरीही रामाच्या बाणाच्या धास्तीनं ती विनंती करून गडबडा बोबा मारून ती जमिनीवर लोळू लागलेली आहे. अशा स्वरूपाची त्या ठिकाणी राक्षसेनाची अवस्था झालेली आहे असे नाथ महाराज सांगले आहेत. रामे बदिला रावण देखोन या राक्षस गण. बरोबर सैरा पळती रानो रान देह लोभे करून निज भय. राक्षसांची सेना एवढी रामाच्या बाणाने धास्ती खाल्ली होती की जसं एखादा माणूस झोपीत बरळतो त्या स्वरूपाचं ते बरोबर बोलू लागली आणि
हलवल्याच्या नंतर तर काय काय म्हणतो अशी त्यांची अवस्था झालेली होती. आणि ती आपल्या देह लोभाच्या भानानं ती सर्व काही आपला देह लपवण्याकरता, आपला जीव वाचवण्याकरता ती धावू लागलेली आहे असे नाथ महाराज सांगलेत. भूमी पडता रावण दशा दिशा रक्षोगणार रडत पडत पडती जाण निशाचर गण अति दुखी. त्या भूमीच्या ठिकाणी जातोय राक्षस गण म्हणतो एवढा अतिशय दुःखी, राजा रावण पडल्याने एवढा अतिशय दुःखी झालेला आहे. आणि त्या ठिकाणी हे सैरा वैरा दुःखामध्ये पळू लागलेला आहे असे नाथ महाराज सांगलेत. ते देखून या वानर अवघे झाले आल्हाद पर नाचू लागे समुद्र करीती गजर नामाचा. कसं असतं, कुणाला सुख आणि कुणाला दुःख असतं महाराज. राजा रावण मारल्यानंतर राक्षसांना दुःख झालं महाराज, आणि रावण मेला म्हणून वानरांना सुख झालं. आणि अशा स्वरूपामध्ये काय करू आहे, वानर ही राम नामाचा गजर करून ती नाचू लागलेली आहे, गर्जना करू लागलेली आहे, उड्या मारू लागलेली आहे, डोलू लागलेली आहेत. कारण का आज आमचा राम विजयी झाला म्हणून आनंद उत्सव साजरा ही वानर करू लागलेले आहेत. एक झेलती पर्वत शिखरे एक झेलती वृक्षाग्रे हरिके नाचती वानरे रावण रघुवीरे निवटिला. वानर हातामध्ये पर्वत घ्यायचा, शिखर घ्यायचं, वृक्ष घ्यायचं, झेलायचं. महाराज असला बलवान असणारा राजा रावण आमच्या रामचंद्र प्रभूंनी मारला म्हणून जय श्रीराम म्हणायची, आनंद व्यक्त करायची. नमन करिये रे रे क्षेम देती परस्परे किरणा देती अति आदरे रावण रघुवीरे निवटिला. वानरांनाच एकमेकाला मिठी घालायची, भेटायची, म्हणायची असला हा असताना मला दुष्ट दुराचारी रावण आणि रामचंद्र प्रभूंनी मारला असा हा आनंद व्यक्त वानर करू लागलेले आहेत. एक गर्दीत शुभ शुभ कार्य एक गर्जती नामोच्चारे झाली आनंदे निर्भरे रावण रघुवीरे निवटिला. वानर त्या ठिकाणी भुभुकार करू लागलेले आहेत महाराज. भुभुकार म्हणजे काय, जय श्रीराम, राम जय राम, जय जय राम अशा स्वरूपाचा तो आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. कशामुळं तर हा जो राजा रावण होता तो रावण आमच्या रामचंद्र प्रभूंनी मारला म्हणून त्या ठिकाणी ही सर्व काही जी वानर आहेत ते हरी उत्सवामध्ये ते आनंद व्यक्त करू लागलेले आहे. म्हणतात जो नागवे त्रिलोक्यासी यमकाळ कापती जासी त्यानी विटिले रावणासी निजबाने स्थिरामे. वानर त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत महाराज की म्हणतात त्रिलोक्याला या राजा रावणानं नागवलं होतं. त्रिभुवन त्याला चळकाप म्हणतो का म्हणजे त्याला चळचळ कापत होतं, यमही त्याला चळचळ कापत होता. असला हा बलाढाली असणारा राजा रावण आमच्या रामानी मारला अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी कोण तर वानर आनंद व्यक्त करू लागलेले आहे. जो नबिये शंकरासी आदोळले कैलासी त्यानी
निजबाने श्रीरामे ज्यानीच म्हणतो जो शंकराचा असणारा म्हणजे महादेवाचा कैलास पर्वत न हलवला होता महाराज, असला हा पराक्रमी बाबा असणारा रावण म्हणले बाणात रामाने मारला, असे वानर त्या ठिकाणी बोलले आहेत. दंडनिया लोकपाळांसी बंदी घातले देवासी, त्याने विटिले रावणासी निजबाने श्रीरामे. सर्व जी लोकपाळ होती, देव दानव होती महाराज, त्यांना ज्यानं तो दंड केला होता, त्यांना नागवलं होतं, बंदिस्त केलं महाराज. असला म्हणले शूर असणारा राजा रावण बाबा, पण त्यालाही म्हणले काय म्हणले तर रामचंद्र प्रभूंनी मारलं म्हणले, असे आनंदामध्ये वानर त्या ठिकाणी बोलले आहेत. सकळ होऊनी उल्हासी लागले श्रीरामचरणासी, रामे आलिंगिले प्रीतीसी निजमानिसी स्वानंदे. सर्व वानरांना अतिशय उल्हास झालेला आहे, आनंद झालेला आहे महाराज. आणि सर्व वानर ही रामचंद्र प्रभूचं दर्शन घेण्याकरता गेली असता त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी काय केलं तर सर्व वानराला आलिंगन दिलं, आणि आलिंगन दिल्याच्या नंतर सर्वांनाच त्या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे, असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. शिवापासी भोगू मागे पार्वतीसी, त्याने विटिले रावणासी निजबानेसी श्रीरामे. राजा रावण एवढा पराक्रमी होता महाराज की जी महादेवाची पत्नी असणारी पार्वती त्यानं मागितली होती. एवढा असणारा सूरवीर बाबा, आणि तरी म्हणले माझ्या रामचंद्र प्रभूंनी एका बाणात मारला, असे वानर रामचंद्र प्रभू समोर त्या ठिकाणी हे आनंद व्यक्त करून बोलले आहेत. विभीषण शरणांगत पुरिले त्याचे मनोरथ, होऊन आनंद भरित जीवे ओवाळीत श्रीरामा. जो विभीषण होता महाराज शरणांगत आलेला होता रामचंद्र प्रभूंना, आणि त्याला अतिशय आनंद झालेला आहे, आणि आनंद झाल्यामुळं रामचंद्र प्रभूचं त्या ठिकाणी जीवाभावानं मनोकामना अष्टभावनानं तो लिंब लोणं करून त्याची पुरवणी करून तो त्या ठिकाणी टाकू लागलेला आहे, असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. सुग्रीव राजा वानरात त्याने धरिले होते व्रत, न वंदिता लंखानात किष्किंधेचे निश्चित नाही जाणे. त्या ठिकाणी हा वानरांचा राजा सुग्रीव राजा होता महाराज, आणि त्यांनी व्रत धरलं होतं. व्रत कोणतं धरलं होतं की जोपर्यंत माझी सीता माझ्या रामाला मिळत नाही, जोपर्यंत राजा रावणाला मारित नाही, तोपर्यंत मी किष्किंधे जाणार नाही, असं सुग्रीवानं संकल्प केला होता म्हणतात. सिद्धी पावेल निज व्रत रामे वदिला लंकानाथ. बोला बोला. आनंदे उपरमत येऊन रघुनाथ नमियला. रामचंद्र प्रभूंनी तो राजा रावण मारल्या
गेल्याच्या नंतर सुग्रीव राजा रामचंद्र प्रभू समोर आला आणि आल्याच्या नंतर जेवढं कष्ट केलं होतं, जेवढं श्रम केलं होतं, त्याचं मला श्रेय मिळालं म्हणून त्या रामचंद्र प्रभूला नमन केलेलं आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. वने वन हिंडता अतिश्रम शुद्धी करिता झाला होता हनुमंता जो लंखनाता निज घाती. हनुमंतानं एवढं श्रम केलं होतं सीता शुद्धी करण्याकरता महाराज. त्यानं अनेक वन फिरली, त्यातले त्यात अशोक वन फिरलं, त्याचा विध्वंस केला, सीता शुद्धी लावली आणि राजा रावणाचा हा शोध लावला. तो हनुमंतरायाचा श्रम आहे म्हणतात. ते निरसली सकळ व्यथा वध झालिया लंखनाता श्रीराम भेटला सती सीता सार्थकथा कष्टाची. रामचंद्र प्रभूला म्हणले सीता सती भेटणार आहे आणि राजा रावण मारला आहे आणि जे आता पसवरचं जे कष्टाचं श्रम झालेलं आहे ते आता शिदीला पावणार आहे अशा स्वरूपाचं हनुमंतराया त्या ठिकाणी वंदन करून बोलले आहेत. म्हणून या आल्हाद पर प्रेमेनाचे हनुमान वीर करिता नामाचा गजर श्रीरामचंद्र निमिला. म्हणले आता म्हणले माझ्या कष्टाचं श्रम निघालेलं आहे आणि आता म्हणले सीता रामचंद्र प्रभूला भेटणार आहे, राजा रावण मारला आहे. आणि मग हनुमंतरायानं आपल्या रामचंद्र प्रभूला येऊन नमस्कार केलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. हनुमंताचा परम आप्त अंगद युवराजा विख्यात त्याचे पुरले मनोरथ लंकानात निवटिला. हनुमंताचा आप्ता असणारा हा म्हणजे युवराज किष्किंधेचा युवराज असणारा अंगद आणि म्हणले आता राजा रावण मारला आहे आणि त्यामुळं काय होणार आहे तर अंगदाचं मनोरथ जे आहे ते पूर्ण होणार आहे म्हणतात. तेने हरिके नाचत श्रीराम प्रेमे डुल्लत त्याचे पुरले मनोरथ सावचित्त आनंदे. हे सर्व म्हणले आनंदाने त्या ठिकाणी राम नामाचा गजर करून नाचू लागलेले आहेत आणि ज्याचं त्याचं जे मनोरथ होते महाराज ते रामचंद्र प्रभूने पुरलेलं आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वानर सेना आनंद उत्सव साजरा करून आनंद व्यक्त करू लागलेले असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. नळनीळ जाबवंत सुषेण वेद्यराज तेथ तारतरळ राजी समस्त हरिखे नाचत अति प्रेम. जी श्रेष्ठ जुत्पत्तीवंती महाराज जामवंत असेल, नीळ असेल, सुसेन असेल, जेवढी जुत्पत्ती होती ती सर्व काही राजा रावणाला मारला आहे म्हणून त्या ठिकाणी आनंद व्यक्त करू लागलेली आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. राम नामाच्या निज गजरी केला
वानरविरी वंदिले. राम नामाचा गजेर केला महाराज सर्व वानरांनी आणि रामचंद्र प्रभू पशी आले रामचंद्र प्रभूचे चरण वंदन केले असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. अवघे आनंदी नाचती श्रीराम प्रेमे डुलती. श्रीराम गुण कीर्ती वर्णिती. गीती गाती श्रीरामा. सर्व जे काय असतील ते आनंदामध्ये नाचू लागलेले आहे डुलू लागलेले आहेत महाराज. या गीती आहेत गीती गायक त्या करू लागलेल्या आहेत. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन रामचंद्र प्रभूचं करू लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. एक झाले नृत्यकारी एक गर्जती केवारी. वेगे होऊन या नागरी कीर्ती गजरी वाखानिती. रामचंद्र प्रभूचं गुणगान गाऊन मग त्या ठिकाणी कीर्ती असत त्या ठिकाणी काय करू लागलेले आहेत तर नृत्य करू लागलेले आहेत नाचू लागलेले आहेत आणि रामचंद्र प्रभूचं गुणगान त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. एक होऊन या वैष्णव पदी वर्णिता राघव. उथळले अष्टप्रेम भाव देह भाव विसरले. ग्रंथकर्ते सांगतात की जो व्यक्ती हा वैष्णव असतो महाराज आणि वैष्णव असल्याच्या नंतरच त्याला काय होतो तो अष्टभाव उसळून येत असतो आणि तोच काय करत असतो तर रामनामाचं गुणगान गात असतो आणि प्रेमानं तो आनंदात नाचत असतो असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. म्हणतात एकती भावार्थे साबडी तोंडे करून या वाकडी. धरिते झाली बांगडी निजर निर्वडी निज प्रेमे. निज प्रेमानं ती काय करू लागले तर त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत बागडू लागलेले आहेत गुणगान गाऊ लागलेले आहेत. कारण का तर या ठिकाणी सर्व काही अष्टभाव प्रगट करून ती सर्व आनंद व्यक्त वानर करू लागलेली आहेत असं नाथ सांगलंय. निज प्रेमांची चेनी समाजे हरिके नाचती निज भोजे. विसरोनिया माझे तुझे श्री रघुराजे संतुष्ट. हरिकांच्या ठिकाणी काय असतं महाराज माझं आणि तुझं जो विसरलं जात त्या ठिकाणी तो रामत्व पत्करलं जातं महाराज. रामत्वाला मिळला जातो आणि त्यामुळंच काय होतं तर म्हणले भगवंताला आनंद होत असतो. त्यामुळं या ठिकाणी रामचंद्र प्रभूला अतिशय संतुष्ट वाटलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. ते देखोन या स्वस्फूर्ती विसरोनिया रघुपती. खांदी घेऊन या प्रीती हरिके नाचती श्रीराम नामे. ही वानर त्या ठिकाणी आनंदामध्ये ती सर्व काही देवान विसरून गेली आणि विसरून गेल्याच्या नंतर राम कोण आहे ना आपण कोण आहे त्यांना याचा भानच राहिलं नाही. सगळं बेभान होऊन गेली महाराज. आणि रामचंद्र प्रभूला आपल्या खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन ती आनंदामध्ये त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत. ते देखोनिया सुरवर
आपण म्हणले सुटलो आणि रामचंद्र प्रभूंनी राजा रावणाला मारलं आणि मारल्याच्या नंतर आपल्याला मोकळी झाली म्हणून तीही त्या ठिकाणी देव दानव सरोवर होती ती आनंद व्यक्त करू लागलेली आहे म्हणतात. दिव्य सुमनी निज गजरी वर्षिले श्रीरामाचे श्री अवघे कटक जय जयकारी पुष्पे करी मांडित. माझा रामचंद्र प्रभू हा विजयी झाला म्हणून देव दानवाने काय केले वरून दिव्य सुमनांची वृष्टी केली महाराज आणि केल्याच्या नंतर म्हणले आता कटक राहिलेला नाही त्याच्यातून सुटका झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी राम नामाचा जय जयकार करून पुष्पवृष्टी करू लागलेले आहेत आणि आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. मंद सुगंध सुशीतळ वेगे पातला मलया निळ समस्ताश्रम संवेद कल्लोळ तेने तत्काळ निरसिला. या सर्वांना त्या ठिकाणी नाचून बागडून मारा श्रम आलेला होता अंगाला घाम आलेला होता आणि मल्याद्रीच्या पर्वतावरन गार झुळूक हवा सुटली म्हणतात आणि त्यामुळं त्यांचा जो श्रम होता तो निघून गेला आणि ते आनंदाला पावलेले आहेत असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. अंतरिक्ष गगन निहुनी प्रगट झाली आकाशवाणी राम विजयी रणांगणी दशानन निवटिला. अंतरिक्षी गगनावरून आकाशवाणी झाली महाराज आणि राजा रावण मारला आणि रामचंद्र प्रभू विजयी झाला अशी आकाशातून आकाशवाणी झालेली आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. चिरंजीवी रघुनाथा निवटोनिया लंकानाथा सुर सोंडविले समजता बंदी मोचनता पै केली. राजा रावणानं बंदी मोचनामध्ये देव सुरवरांना टाकलं होतं महाराज. चिरंजीवी रघुनाथा चिरंजीवीचे अर्थ अनेक आहेत मला. चिरंजीवी म्हणजे सांगतो चिरंजीव राव म्हणजे कायम चिरंजीव राव म्हणजे अमर राव आणि चिरंजीवाचा अर्थ ज्ञान होतो असा हा पुरुषार्थ असतो. हा रामचंद्र असणारा हा पुरुषार्थी महाराज त्यानं काय केलं सर्व राजा रावणाला मारलं आणि मारून सर्व देवांना बंदी मोचनातून मुक्त केलं असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले. तेने सकळ सुरगण आनंदमय होनी पूर्ण वर्णिती श्रीरामाचे गुण दुष्ट दशानन निवटिला. सर्व काही जी सुरगणवती महाराज वरून तो आकाशामधून ती सर्व काही आनंद व्यक्त करून बोललेले आहेत आणि रामचंद्र प्रभूने हा दुष्ट असणारा राजा रावण मारला आणि रामचंद्र प्रभू विजयी झाला असा आनंद व्यक्त देवदानव करू लागलेले आहे म्हणतात. अजय त्रैलोक्यासी बंदी घातले सुरवरासी दास काम घे आवेशी भयमानसी असे ना. रामचंद्र प्रभूंनी
भय होत. भय कुणाचं होत महाराज? राजा रावणाचं भय होत. आणि त्याला मारलं. आणि मारल्यानंतर मला भयच राहिलेलं नाहीये आणि तुझं माझंही राहिलेलं नाही असे नाथ महाराज या ठिकाणी सांगलाय. ते दुष्ट सेवेपासून जाण श्रीराम सोडविले आपण मिळून या गंधर्व गण करीती गायन आनंदे. हा असणारा दुष्ट दुराचारी रावण महाराज या रावणाला काय केलं? या देवानी तो देवा दानवांना तिथून म्हणजे राजा रावणाला मारून सोडवलं. आणि सोडवल्यामुळं काय करू लागलेले ही गंधर्व असतील, त्यानंतर अंतुदेवांना असतील, त्या ठिकाणी काय करू लागले आहेत? तर गीत गायन करू लागलेले आहेत, आनंद व्यक्त करू लागलेले आहेत, रामचंद्र प्रभूचं गुणगान गाऊ लागलेले आहेत असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले आहेत. नारद तुंबर दोघे जण वसुधाम सुलोचन चित्रांगदे सहित जाण सुस्वर गायन मांडिले. नारद असत, तुंबर असत, त्यानंतर सुलोचन असत, त्रिगंध असे अनेक प्रकारचे ते आहेत. आणि रामचंद्र प्रभू विजय झाला, राजा रावण मारला म्हणून ती आनंदामध्ये त्या ठिकाणी काय करू लागलेले आहेत? तर सुस्वरामध्ये गायन करू लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. गंधर्व राजे पाचही जाण विना घेऊन आपण रागोंदवदार करीती पूर्ण सुस्वर गायन मांडिले. गंधर्व राजे हे 5 जण आहेत म्हणतात नाथ महाराज. आणि त्यांनी काय केलेलं आहे? तर हातामध्ये विणा घेतलेला आहे आणि विणा घेऊन राघव उद्धारामध्ये ते म्हणजे राघव उद्धार असतात, ते आपल्यालाही माहित असतात. आणि त्याच्या आवाजामध्ये ते सुस्वरावर त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू विजय झाले म्हणून त्या ठिकाणी गायन करू लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. तव पावल्या स्वर्ग नायिका रंभा उर्वशी मेनका घृतांची तिल्लोमता देखा हर्षात्मका नाचती. हा म्हणजे राजा रावणाला मारलं, रामचंद्र प्रभू विजय झाले म्हणून हर्षत्वामध्ये त्या ज्या नायिका होत्या महाराज नृत्य करणाऱ्या त्या कोण कोण होत्या? रंभा होती, उर्वशी होती, मेनका होती, घृताशी होती आणि स्वर्ग सुंदर्या अशा सर्व काही रामचंद्र प्रभू विजय झाले म्हणून आनंद व्यक्त करून त्या ठिकाणी नृत्य करू लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. आनंद स्वर्ग सुंदरी नृत्य करिता चाचरी देहभाव सांडिले दुरी श्री राम अंतरी धरोनिया. निजानंदाच्या ज्या सुंदरी होत्या स्वर्ग सुंदरी महाराज राम धरोनी अंतरी मानामध्ये राम धरून त्या काय करू लागलेल्या होत्या? तर नृत्य करू लागलेल्या होत्या आणि त्यामुळं त्या स्वतःच देहभान विसरून गेल्या होत्या, राममय झाल्या होत्या असे ग्रंथकर्ते सांगलेत. देव गंधर्व सकळिक देवांगना मिळूनी देख अवघी नाचती समसुख
रामे दशमुख निवटिला अहो देव देवांगण जेवढे सर्व काही जे असतील महाराज देव दानव ते सर्व मिळून त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत आणि ते कशी नाचू लागलेले आहेत समसुखानं नाचू लागलेले आहेत म्हणतात आणि का नाचू लागलेले आहेत तर राजा रावण मारला आणि आमचा रामचंद्र प्रभू विजयी झाला म्हणून नाचू लागलेले आहे रावण तेज दुर्धर झाकोनिया दिवाकर पडिला होता अंधकार तो रामे समग्र निवटिला अहो रावणाचं तेज एवढं अति दुर्धर होतं महाराज त्याच्या धाकानं काय झाला होता तर सर्व काही अंधार पडलेला होता आणि रामचंद्र प्रभूंनी राजा रावण मारला आणि त्या बाणानं काय झालेला आहे तर अंधकार निघून गेलेला आहे आणि राजा रावण मेल्यामुळं सूर्याचा तेज प्रभाव झालेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे राम तेज भास्कर उजळोनिया अतिशीघ्र झाला सकळ प्रकाश कर दिशा समग्र उजळल्या अहो रामचंद्र प्रभूचं तेज कसं आहे आदित्य दैदिप्यमान आहे महाराज आणि तो राजा रावण मारल्यामुळं तो जसा सूर्य उगवतो आणि जसा प्रकाश पडतो तशा स्वरूपाचा हा राजा रावण मारल्यानंतर रामचंद्र प्रभूमुळं हा सर्व काही उजड पडलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत चंद्र झाला होता प्रभाहीन तो श्रीराम तेज करुण उजळला न लागता क्षण विधस्वर पूर्ण तो झाला अहो चंद्रही तो जसा आमुष्याला हीन होतो महाराज तसा राजा रावण मारल्यानंतर तो चंद्रही कसा झालेला आहे तर जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण हा कृती दिसतो आणि तेज प्रभा दिसतो त्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रकाश पडलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे इंद्रवरुण आणि कुबेर नरत्य ईशान्य आणि महारुद्र अग्नियमादी समग्र हरिके थोर दाटले इंद्र असेल वरुण असेल त्यानंतर कोण विसर्जन असेल महारुद्र असेल असे सर्व काही जे आहेत ते राजा रावण मारल्यामुळं सर्वांना अतिशय आनंद दाटलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे नष्ट दुरात्मा रावण करोनी सकळांचे रोधन देवा घेतसे दारुण रामे निर्दळन केले त्याचे दुष्ट दुरात्मा असणारा रावण महाराज ही देव दानव बोलू लागलेले आहेत की हा आमच्यातून सेवा घेणारा जी नको ती काम करायला लावणारा हा राजा रावण आणि तो रामाने मारला आणि आमचा राम विजयी झाला म्हणून त्या ठिकाणी सर्व देव दानव गंधर्व ही आनंद व्यक्त करू लागलेले आहे म्हणतात म्हणून आल्हाद पर नृत्य करिताय समग्र मांडिला से अति गजर जय जयकार आनंदे म्हणून तर सर्वांना त्या ठिकाणी
ठिकाणी आनंदामध्ये जय श्रीराम जय जय राम असा आनंद व्यक्त करून बोलू लागलेले आहेत. दिवी भुवी अतिरिक्ष नभो मंडळी सावकाश अवघे झाले स्वयंप्रकाश दृष्ट राक्षस निर्दळीला. जेवढं नभो मंडळ म्हणले अंधकारामध्ये राजा रावणामुळं गेलत तो दुष्ट दुराचार्य असणारा रावण रामचंद्र प्रभूंनी मारल्यामुळं हा सर्व काही म्हणले नवामध्ये प्रकाश पडलेला आहे. आमचा राम विजय झालेला आहे. तेनी उजळले जगतीळ सूर्य आनंदले सकळ करीती नामाचा कल्लोळ सुख सकाळ माजविला. जगमध्ये काय झालेलं आहे सर्व चारी बाजूनी सुखाचा कल्लोळ झालेला आहे महाराज. आणि सुख कल्लोळ म्हणजे कशाचा? राजा रावण मारल्याचा आणि त्या ठिकाणी नामाचा जे घोष करून अतिशय सुखही सुख झालेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. फिटला द्वंद्व दुःख दुखाळ पाहिला स्वसुख सुकाळ श्रीरामे बोलला प्रबळ स्वपदी सकळ स्थापिले. म्हणले द्वंद्वाच म्हणले दुःखच आता मिटलं. राजा रावण मारला आणि द्वंद्व गेलं आणि आता काय झालं आहे म्हणले तर स्वसुखाचा सुखा आलेला आहे. आणि आता रामचंद्र प्रभू काय झालेला आहे तर आनंद त्या ठिकाणी विजय झाला म्हणून व्यक्त करू लागलेले आहेत असे नाथ महाराज त्या ठिकाणी सांगले आहेत. ऐसा आनंदी सुरवरी एरीकडे श्रीराम भारी सौमित्रे तांत्रिक महावीरी पूजा प्रतिकरी मांडली. मग सर्वांना जेवढे सुरवर आहेत तेवढ्यांना आनंद झालेला आहे महाराज. सर्व वानरांना आनंद झालेला आहे. आणि इकडे काय झालेला आहे जो सौमित्र असणारा हा महावीर आहे. आणि महावीर त्या ठिकाणी काय करतोय तर रामचंद्र प्रभूची पूजा मांडत आहे आणि ती सर्व श्रोत्यांनी ऐका म्हणतात. सौमित्र आणि हनुमंत विभीषण शरणांगत सुग्रीव अंगत जांबवंत जुत्पती समग्र आनंदले. सौमित्र असेल महाराज हनुमंत असेल विभीषण असणारा शरणागत असेल हे सर्वांनी काय केलेलं आहे जेवढे जुत्पती होते श्रेष्ठ श्रेष्ठ होते त्यांनी आनंदामध्ये रामचंद्र प्रभूच्या पूजेचं त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले आहेत. मंडलिका वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
सांगेना. व्रत करते सांगायला महाराज, सर्व जे जुत्पती आहेत त्या जुत्पतींनी काय केलंय, सर्वांनी मिळून रामचंद्र प्रभूची त्या ठिकाणी सक्षम कालची पूजा त्या ठिकाणी मांडलेली आहे असे ना तुम्हाला सांगू लागलेले आहेत. हनुमान होने शिवासन वरी बैसला रघुनंदन आती अंतरंग सुमित्र नंदन पूजा विंदान तू करी. माझा हनुमंतराया असणारा महाराज रामचंद्र प्रभूचं सिंहासन झाला महाराज, आणि माझा अंतरंग असणारा सुमित्रानंद आणि हनुमंतरायाच्यात तो काय झालेला आहे, तर वरी शेपटीचं आसन केलेलं आहे, त्यावर माझा रघुनाथ बाबा रामचंद्र प्रभू बसलेला आहे आणि पूजा विधान त्या ठिकाणी मांडलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहे. आनंदाश्रू वस्त्रतात तेच उद्रेक जाण ते अपार शाळेन पूर्वितात शरणांगत विभीषण. माझा असणारा शरणागत विभीषण महाराज डोळ्यातल्या अश्रून रामचंद्र प्रभूच्या चरणाचं चरण छाळन करू लागलेला आहे. अहो किती भाव असेल, किती भक्ती असेल, किती प्रेम असेल, अहो नेत्रातल्या धारानं माझ्या रामचंद्र प्रभूचं चरण छाळन करून त्या ठिकाणी पूजा करू लागलेले आहेत म्हणतात. सुग्रीव भावार्थाचा वास पितांबर राघवास अर्पिता झाला सावकास अति उल्हास पूजेचा. माझा सुग्रीव वानरांचा राजा असणारा हा भावार्थाचा पितांबर झाला महाराज, आणि माझ्या रामचंद्र प्रभूला नेसायला दिला असा हा सर्व काही भाव भक्तीचा मेळा, आणि त्या ठिकाणी मिळून माझ्या रामचंद्र प्रभूची पूजा मांडणी करू लागलेली आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. निज प्रेम शुद्ध चंदन घेऊन आला सुशन स्वामित्र घेऊन आपण केले सपरशन राम भाळी. माझ्या सुशेनानं निज प्रेमाचं चंदन आणलं महाराज, आणि माझ्या रामचंद्र प्रभूला लावलं, आणि सुमित्रानं काय केलं तर सर्व अंगाला रामचंद्र प्रभूच्या चंदन उटी लावली म्हणतात. अशा स्वरूपाची त्या ठिकाणी सर्व काही जुत्पत्ती आहेत ते सर्व भावार्थानं तिथं पूजा करू लागलेली आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. उरले जे प्रेम चंदन तेने सर्वांगी रघुनंदन चर्चिला पुनर अतिविचक्षण स्वामित्र. असणारा हा अति विचक्षण महाराज लक्ष्मण होता, अति हुशार होता महाराज, आणि जे उरलेलं जे प्रेमाचं चंदन होत, कुठलं चंदन होत महाराज तर प्रेमाचं चंदन होत ते, आणि ते जे आहे ते सर्व अंगाला उठी लावलेली आहे अशा स्वरूपाची रामचंद्र प्रभूची ती पूजा त्या ठिकाणी करू लागलेली आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. अर्धरस्य हे भाव सात्विक तेच देखा जडित पदक घेऊन आला एकाएक जामवंत ते पयाला. माझ्या जामवंतानं काय केलेलं आहे महाराज, अष्ट सात्विक पदाचा काय आणलेला आहे तर त्या ठिकाणी हार आणलेला आहे म्हणतात,
आणि तो रामचंद्र प्रभूच्या गळ्यात घातलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. देता सुमित्राचे हाती एरे घेऊनी हाती फिरते कंठ बांधिले रघुपती सकळ उदपती बुद्धेक. तो माझ्या जमवंतानं तो सौमित्राच्या हातात दिला महाराज अष्टभावांचा हार तो रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये लक्ष्मणानं बांधला. आणि बांधल्याच्या नंतर काय झालं सकळ दीप्ती होत तर सर्वांना त्या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. विविध प्रीतीचे अलंकार जडत भावार्थ नागर भक्ती मेळाती परिकर जय रघुवीर सापडला. भक्ती मेळाच्या परिकामध्ये हा माझा रामचंद्र प्रभू सापडलेला आहे महाराज. अहो जे नागर म्हणजे नगर आणि त्या नगरामध्ये माझा रामचंद्र प्रभू हा अहो माझ्या विभीषणानं काय केलं तर आसरू नयनानं सांगतो चरण छान केलं तर माझ्या सुसेनानं काय केलं अष्टभावाचं चंदन आणून ते लावलेलं आहे. अशा स्वरूपाचं सर्व काही भक्ती भावानं तू त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचं त्या ठिकाणी मनोभावे पूजन केलेलं आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. हनुमंताचा शिष्यांगद श्राम प्रेम आगाद त्या प्रेम भावाचा मुकुट सिद्ध बाणला सिद्ध रामासी. माझ्या हनुमंताचा शिष्य असणारा अंगद महाराज आणि अंगदानं काय केलेलं आहे तर प्रेमा भावाचा मुकुट शुद्ध तर त्या ठिकाणी प्रेमा भावाचा मुकुट माझ्या अंगदानं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूसाठी आणलेला आहे म्हणतात. सकळ मिळून वानरगणे राम पूजते जीवे प्राणी चैतन्य दीपा ओवाळणी लिंबलोनी सर्व सवे. सर्व वानरगण त्या ठिकाणी मिळलेला आहे म्हणजे एकत्र आलेला आहे महाराज. म्हणजे जुत्पती सर्व काय होते 18 पद्म वानर होती महाराज एक दोन नव्हती. आणि तेवढ्याने काय केलेलं आहे जीवा प्राणानं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला ओवाळलेला आहे त्यांचं पूजन केलेलं आहे आणि त्यांचं लिंबलोन करून त्यांच्यावर पुरवठी करून टाकलेली आहे म्हणतात. एक धरले तन्मय छत्र एक झाले चामरधर एक झाले विंजन कर भद्री रघुवीर स्वबता. एकानं काय केलेलं आहे तर त्यांना मनाचं छत्र धरा तन्मय छत्र महाराज. एकानं काय केलं आहे तर चामरधर झालेला आहे म्हणतात. आणि काही जण काय करू लागलेले आहेत आता तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्यावेळेस आपल्या इथं मारुतराव महाराज येत होते त्यावेळेस आपण काय करायचं विंझन वार घालायचं. विंझन वार म्हणजे प्रत्येकानं रुमाल घ्यायचा रुमालानं महाराजाला हवा घालायची. तसे काही वानर होती ती वाऱ्या ते रामचंद्र प्रभूला विंझन वारा घालू लागले म्हणजे हातानं वारा घालू लागलेले आहेत म्हणतात. करोनिया प्रदक्षिणा सकळही श्रीराम चरणात लागताही विभीषणा रावण मना आठवला. सर्वांनी रामचंद्र प्रभूला प्रदक्षिणा घातली महाराज. प्रदक्षिणा घालीत असताना
विभीषणाला काय झालेला आहे, जो आपला असणारा मोठा बंधू रावण तो मनाच्या ठिकाणी आठवण झालेली आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. वदिले देखता रावणासी मह उपजला बंधुसी आश्रू आले दी नेत्रासी करी रुदनासी आदि दुःख. राजा रावणाला पाहिलं महाराज विभीषणानं आणि पाहिल्याच्या नंतर बंधूचा मोह जो असतो, बंधू प्रेम जे असतं ते मनाच्या ठिकाणी उपजलं म्हणतात. आणि उपजल्याच्या नंतर विभीषणाच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागलेले आहेत आणि विभीषण महाराज बंधूच्या काय करू लागले तर शोकानं अति दुःख करू लागलेले आहेत असे नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. बंधू धरोनी पोटासी इल्प करी दुःख येसी बहुशी कविले नायकसी येत रामासी इरुदिले. विभीषणाने आपला राजा रावण रणभूमीच्या ठिकाणी पडलेला तो आपल्या पोटाशी धरला महाराज आणि रावणाला पोटाशी धरून हा विभीषण त्या ठिकाणी विलाप करू लागलेला आहे, म्हणजे रडू लागलेला आहे. तुला मी भरपूर शिकवलं बाबा, तू ऐकला नाहीस म्हणून काय झालं तर म्हणले व्यर्थ म्हणले फुकट तू म्हणले रामासोबत वैर केलास आणि म्हणून रामाच्या हातून मेलास असा दुःख व्यक्त करून विभीषण रडू लागला होता म्हणतात. दैवानुसार बुद्धी होय ते तुझ बोलू काय जशी प्रकरणी वडवताये प्राणी वर्तता तेने कर्मी. माणसाचं दैवानुसार बुद्धी असते महाराज. आपल्या गावठी भाषेत सांगायचं म्हणजे प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. आपण म्हणतो जायचं प्रारब्ध ओढवडलं होत म्हणून तिथं गेला आणि तो मेला म्हणतो का नाही तात्या, तशा स्वरूपाचं याच कर्म ओढलेलं होत, याच प्रारब्ध अतिशय तो काय होऊ लागलं होतं तर ते ओढलं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या हाताने मेलास म्हणून विभीषण त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून ओढलेला आहे. निज हस्ती करुणी जाण निज श्री छे दोन्ही पूर्ण शिवासी आरपी रावण तिही श्रीरन वरसिले. अरे म्हणला तुझ्या म्हणले शिर कमळानं म्हणले राजा रावण असणारा तो होता. तर राजा रावणानं काय केलं होतं, शिव प्राप्त करून म्हणजे शंकराला वरदान देण्याकरता आपलं शिरकमळ जो त्याला अर्पण करायचं असं स्वरूपानं तू काय केलास तर म्हणले शिवाला वरदान करून म्हणजे पावन करून घेतलास अशा स्वरूपाचा तू पराक्रमी असणारा रावण. पण आज काय झालेला आहे तर रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहेस असा त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून विभीषण त्या ठिकाणी रडलेला आहे. जे सोबती शिवमस्तकी मुकुट मंडित जडित मानिके त्याची झडपी पंकी निज कौतुकी विदघारी. जे मस्तक आपलाच मानतो या मानाच्या वर असल्याच्या नंतरच ते शोभायमान दिसत आणि ते मस्तक म्हणले थोडं जर इकडं तिकडं डळमळलं तर माणसाला काय होतं विच्छिन्न दिसलं जात आणि तेच शिर काय झालेलं आहे
तर म्हणले त्याच्यावर मानेत मुकुट जे आहेत ते शोभून दिसत होती आणि आज ती खाली पडलेली आहेत आणि त्याला काय करू लागलेली आहेत तर गाडी गिदाडी ज्या आहेत तर त्याचं भक्षण करू लागलेले आहेत असे नाथ महाराज वर्णन करून सांगू लागलेले आहेत. जेन खालविती ब्रह्माधिकार ते जयती लोकात तेर निलोळती देकार गोमयौका पाताळी. जो ब्रह्माधिकारात मानतो जो म्हणजे होता आणि तो त्यानं काय केलेलं होतं त्याच्यावर विजय मिळवलेला होता. आज अजय त्यांना अजय होता 3 लोकांवर आणि असला हा काय झालेला आहे तर रामचंद्र प्रभून रणभूमीच्या ठिकाणी लोळवलेला आहे आणि त्यामुळं तो काय झालेला आहे तर त्याची सगळी धाता धूळ झालेली आहे गाडी गाडी खाऊ लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. निज प्रीतीचे कल्लोळी शिवे धरियले मोळी तेलवळती पाताळी विध मंडळी माझारी. शिवाला प्रसन्न करून घेण्याकरता ज्यानं जी शिर कमळ जी जाणतो अर्पण केलेली होती महाराज तीच रणभूमीच्या ठिकाणी लोळू लागलेली आहेत. हात असतील पाय असतील ती लोळू लागलेली आहेत आणि त्या ठिकाणी गाडी गिदाडी खाऊ लागलेले आहेत आणि हा विभीषण त्या ठिकाणी मोह मायामध्ये तो काय करू लागलेला बंधू स्नेहानं रुदन करू लागलेला आहे. प्रलब्ध भोग बलात्कार त्यासी काही न चले सूत्र अरसिल वळत्व दस्वक्त्र कर्म मंत्र सुवाडिना. कर्म मंत्र जे आहे महाराज ते कुणाच्याच बापाला सोडत नाही हो महाराज. मी म्हणणाराला सोडित नाही ते तुम्हा मला काय सोडणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जे तुम्ही केलंय तेच तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं राजा रावणाचं प्रारब्ध कसं होतं तर बलवंत होतं आणि त्यामुळं त्यानं सर्व काही त्रिलोक्याला त्यानं काय केलं आपल्या बंदिस्त ठेवलं होतं आणि तसला असताना राजा रावण रामचंद्र प्रभूंनी बाणात रणभूमीच्या ठिकाणी लोळवलेला होता आणि त्यामुळं तुझं नशीब जे आहे प्रारब्ध जे आहे ते बलवंतर आहे विभीषण असा त्या ठिकाणी बोललेला आहे. शंकर वरदे करुनिया लंकीचा राजा रावण त्यासी शिरे दुडी माझी जाण रणांगण पूर्ण लोळती. शंकराला म्हणले वरदान करून घेऊन म्हणले त्याला शिर कमळ वाहणारा तू राजा रावण आहेस असा त्याला काय कमी होतं महाराज. 14 चौघड्याचं राज्य होतं राजा रावणाकड आणि त्याची जी शिर कमळ आहेत ती रणभूमीच्या ठिकाणी लोळू लागलेली आहेत. अशा प्रकारचे त्या ठिकाणी विभीषण हा बंधू स्नेहानं आणि मोह मायानं त्या ठिकाणी रडू लागलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. हस्ती छेदोनी वहिला जी शिवमस्तकी अर्पिली ते दुष्ट कर्मी यापिली गिरी उद्धारिली घटे केवी. नाथ महाराज सांगतायत महाराज त्या ठिकाणी ही जी निज शिरा आहेत त्या ठिकाणी त्यांचं छेदन केलेलं आहे आणि त्याचं जे आहे शिरांचं ते गीत गिधाड असतील ते भक्षण करू लागलेले आहेत खाऊ लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगलेत. तेच विषय उत्तर श्रुती परिषतो सादर
अतिसूक्ष्म कर्मसूत्र नोहे गोचर ज्ञानाचा. अहो त्या ठिकाणी कसा महाराज माहितीये का, ज्ञानाचा गोचर हा काय होत असतो, हा ज्ञानी होता, बलवान होता, वीर होता, शूर होता, पण दुष्ट दुराचार बुद्धीमुळं तो त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी राजा रावणाला रामचंद्र प्रभूने मारलेला आहे आणि तो त्या ठिकाणी लोळू लागलेला आहे असा विभीषण त्या ठिकाणी बोललेला आहे. शिव सर्व सव्ये सेविला विष्णू सर्वे सव्ये उपदेशिला तेने भेद नागविला डोल पडियला भजनासी. पण त्या ठिकाणी विभीषण म्हणतोय बाबा तू काय केलास, शिवाला पूजलास म्हणजे महादेवाचं पूजन केलास आणि विष्णूला म्हणजे रामाला काय केलास तर त्याला तू नागवलास, त्याच्यामध्ये तू भेद केलास आणि भेद केल्यामुळं आज काय झालेलं आहे तर मला या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी तू पडलेला आहेस असे नाथ महाराज सांगलेले आहेत. विष्णू शिवाच्या निज हृदयी शंकर विष्णू चार हृदयी उभय सर्वासी जो भेद पाही दुर्दशालाही नवल कोण. अरे म्हणले विष्णूचं जे म्हणले हृदय आहे तेच शंकराचं हृदय आहे आणि जे शंकराचं हृदय आहे तेच विष्णूचं हृदय आहे आणि यामध्ये तू काय केलेला आहेस तर भेद केलेला आहेस आणि भेद केल्यामुळं हे दुष्कर्म तुला हे भोगावं लागलेला आहे असा हा विभीषण त्या ठिकाणी बोललेला आहे. ब्रह्मा धरुणी मुंगीवरी शिवयापक चराचरे विष्णू शंकर ब्रह्मांतरे दोघा माझारी भेद नाही. अरे म्हणले दोघांच्या म्हणले याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. ब्रह्म धरोनी मुंगीवरी आणि शंकर म्हणजे कुठं आहे तर चराचरी आणि ह्या दोघांमध्ये म्हणले कुठल्याही प्रकारचा भेद नाही. शंकर आणि विष्णू हे दोन्ही एकच आहेत असे ग्रंथकर्ते सांगलेले आहेत. विष्णू शिवाचे हृदय शिव विष्णूचे अंतर बाहेर निज देहासी निश्चय पाहेर भेदाची सोय सांडुनी. अहो विष्णूचं आणि शिवाचं हृदय एकच आहे महाराज, त्याच्यात कुठलाही भेद नाही आणि शिव विष्णू हे कसे आहेत तर अंतर्भाव असणारा हा कोण आहे तो विष्णू आहे आणि वरून जो असणारा आपला भाव आहे तो शंकर आहे. अशा स्वरूपाचं ग्रंथकर्ते नाथ महाराज हे सांगलेले आहेत. अनय छत्रायसे पाहतात त्यासी भय नाही सर्वता निरसुनिया भयाची वार्ता अक्षयता सुकल्प. त्या ठिकाणी म्हणतो रामाचं नामस्मरण असल्याच्या नंतर दोन्हीचं एकत्रीकरण विष्णू आणि शिव एकत्र असल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भय नसतं महाराज, तो सतत अजर अमय राहत असतो असे नाथ महाराज सांगलेले आहेत. तैशन करीच रावण भेद वाढविला शिव विष्णू वाढविला भजे नाभिमानू देशिला विष्णू भेद बुद्धी. त्यांना फक्त ही द्वेषाच्या बुद्धीने भेदभाव केला. हा शंकर माझा देव आहे, हा राम असणारा माझा देव नाहीये.
असा त्यानं भेदभाव केल्यामुळं काय झालं तर त्यानं भजनामध्ये हा शंकराचं भजन हे विष्णूचं भजन आणि त्या ठिकाणी मतभेद केलेला आहे आणि त्याला ती बुद्धी त्या ठिकाणी नडलेली आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी विभीषण महाराज त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. विष्णूचे निज शक्ती तत्वता पतिव्रता माऊली सीता तिया विलासिली लंका नाता दुष्कर्मता अनकोन. अरे म्हणले विष्णूची जी निज शक्ती असणारी जी कोण आहे ती म्हणले पतिव्रता असणारी सीता माऊली आहे आणि तू काय केलास तर अभिलाष करून आणलास आणि तिला तू पळून आणल्यामुळं दुष्कर्म हे तुलावर ओढवलेलं आहे आणि त्यामुळं तू रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहेस असा विभीषण त्या ठिकाणी त्या रावणाच्या प्रेताला म्हणजे बॉडीला धरून श्वेताला धरून तो त्या ठिकाणी रुदन करत करत तो बोललेला आहे. श्रीराम सद्गुरु तत्वता ज्याची निज शक्ती सीता अविलासिता लंका नाता गुरु तर्पगता सजाची. अरे म्हणले जो हा राम असणारा हा जगत गुरु आहे रे म्हणले आणि गुरुची पत्नी असणारी जी सीता आहे ती कोण असते तर ती माता असते बाबा आणि तिचा तू अभिलाष केल्यामुळं तू काय झालेला आहेस गुरु पथगमनाला गेलेला आहेस म्हणजे ते गुरुचं पथगमन म्हणजे त्याचं ते पातक तुझ्या डोक्यावर बसलेलं आहे आणि त्यामुळं तू या ठिकाणी पडलेला आहेस असा विभीषण त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून बोललेला आहे. गुरु तर्पगमे त्या पुढे आणणार पाप कोण आहे धारुण तेने घोर कर्म रावण गिराचरणी पूर्ण लोळत. गुरु कल्पाच्यामुळं तू काय झालेला आहेस त्याचं पातक तुझ्या डोक्यावर बसलेलं आहे आणि त्यामुळं तू काय झालेला आहेस तर हे घोर कर्म केलेलं आहेस आणि तू रणभूमीच्या ठिकाणी लोळू लागलेला आहेस आणि गिधाड घारी तुला खाऊ लागलेले आहेत असा विभीषण दुःख व्यक्त करू लागलेला आहे. भल्याचे शिकविले नायकी तो सुकावे मुख विद्यकी अविलासिता श्रीराम नायकी हरविली सुखी महाभोग. अरे म्हणले तुला भल्याने शिकवलं तू त्याचं नाही ऐकलंस आणि त्याचा तू अभिलाष केलास आणि त्यामुळं तुझ्या बुद्धीचा नाश झाला रावणा असा विभीषण बोलू लागलेला होता म्हणतात. मंचक स्वर्णा मंचक कनकाचा संपूर्ण जडित रत्न सुलक्षण नवघराची पावटी जाणर तेथे दशानन सवय नसती. अरे बाबा म्हणले तुला म्हणले सोन्याचा पलंग होता सोन्याचं सिंहासन होत नवग्रहाच्या पायऱ्या होत्या एवढं तुला होत रावणा तरी म्हणला तू काय झालेला आहेस तर शयन अवस्थे म्हणजे प्रेत अवस्थेमध्ये तू रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहेस तुला घारी गिदाडी खाऊ लागलेले आहेत म्हणून विभीषण या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. ते श्री राज येते सैरार भूमीसी लोळत वक्त्रधन्य जे मंडित ते विदारित गाहारी गिद. अरे जे म्हणले तुझं शिर जी होती 10 शिर त्या शिरांना रोज तू काय करायचास रक्तचंदनाचा टिळा लावायचास
चंदनाची उटी लावायसास आणि आज तू काय करू लागलेला आहेस तर रणभूमीच्या ठिकाणी लुळू लागलेला आहेस असा विभीषण त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून विभीषण हा बोलू लागलेला आहे. जडित अंगरदी प्रचंड जय मंडूता बाहुदंड त्याचे झाले खंड विखंड रणवितंड विखुरले. म्हणले तुझे म्हणले जे दंड असतील बाहुदंड असतील शिरा असतील शरीर असेल ते रणभूमीच्या ठिकाणी विखुरलेला आहे जिकडं तिकडं पडलेला आहे आणि ते गाडी इजाडी खाऊ लागलेले आहेत असा विभीषण दुःख व्यक्त करू लागलेला आहे. जय भुजी त्रिभुवन बळया कळिले संपूर्ण ते रणांगणी आपण हस्ता जान विकरले. अरे म्हणले ज्या हाताने म्हणले ते तू त्रिभुवन आखडला गेलं ते हात आज तुझे काय झालेले आहेत विखरून सर्व रणभूमीच्या ठिकाणी पडलेले आहेत आणि ते गारी गिजाडी त्याचे लोचके काढू लागलेले आहेत असा विभीषण त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून उठलेला आहे. सुवर्ण प्रभा समान मुंगुट मस्तकी घाली दसकंठ त्याचे निया पिट रत्न उद्धट विकरली. सूर्य प्रभेचे म्हणजे सूर्याच्या तेजाप्रमाणे असणारं राजा रावणाचं रत्न खचित मुकुट होतं महाराज आणि ते काय झालेलं आहे रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहे आणि ते सर्व काही सांगतो विखुर अवस्थेत झालेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. महाराजा मंडवरती जारणे नित्य नमती ते तोडरे सहित लोळती रणापरती बंधुराया. अरे म्हणले जे तोडर असतील म्हणले माझ्या बंधुराया काय रणभूमीच्या ठिकाणी लुळू लागलेला आहेस असला हा असणारा बलवीर महाशूर म्हणले तुझ्या प्रारब्धानं कर्माच्या भोगानं अभिलाषानं तू रणभूमीच्या ठिकाणी लुळू लागलेला आहेस बंधुराया म्हणून विभीषण हा दुर्धर करून त्या ठिकाणी रडू लागलेला आहे. संगतिया सुख सारण त्यावरी कोपसी धारुण तेच सांगे प्रहस्त प्रदान कोप धारुण तयावरी. अरे म्हणले तुला भरपूर शिकवण्याचा प्रयत्न केला तुला भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला तुला सुख सारंगानं सांगितलं पण त्याला काय केलास त्याच्यावर मला तू काय अतिशय मला क्रोध केलास त्याच्यानंतर तुला प्रस्थप्रधानाने सांगून बघितलं त्यालाही तू काय केलास तर त्यांच्यावरही मला तू दारून उठलास अशा अवस्थेमध्ये तू मला सर्वांनाच त्या ठिकाणी नेस्ता नाबूद करून टाकलेला आहेस असा हा विभीषण बोलू लागलेला आहे. पुत्र इंद्रजित सांगता त्यासी मारू धावत कैशाची कुंभकर्ण इन्वित त्यासी निर्वस्त अतिरागे. अरे दादा म्हणले तुझा पुत्र असणारा इंद्रजित तो तुला सांगून पाहू लागला पण त्याचंही तू ऐकला नाही त्याच्यावर तू माराय धावू लागलास. तुझा बंधू असणारा कुंभकर्णानं तुला भरपूर विनंती केली त्याला भरपूर सांगितलं पण त्याची तूही निर्वसना केलीस. अशा स्वरूपाच्या आठवणी करू करू हा राजा रावणाची विभीषण तो रुदन करू लागलेला आहे
असे ग्रंथ ते सांगू लागलेले आहेत. मंदधरी निज कांता न मानेसे तिच्या वचनांता तेथे माझी कायसी कथा आणि तल्याला अतिरागे. अरे मंदधरी म्हणले तुझी निज कांता असणारी म्हणले पत्नी. अरे म्हणले तिच्याही तू बोलण्याला ऐकला नाहीस. मी तुला सांगायला गेलो तर तू म्हणले मला लाथा घातलास. असा हा तू आहेस दादा. तो रणभूमीच्या ठिकाणी पडलेल्या राजा रावणाला हृदयाशी धरून हा आठवणी करून विभीषण त्या ठिकाणी रडू लागलेला आहे म्हणतात. तू काय मानिला निश्यदन परिण कडे तुझा बोधन रावणा ते भक्त सुद्धन निजानंद पावला. अरे म्हणले तू काय झालं तुझा बोध म्हणले आम्हाला कळलेला नाहीये. पण काय झालेला आहेस बाबा तर तू रामचंद्र प्रभूच्या हातानं मेल्यानंतर तू काय झालेला आहेस तर निज बोधाला पावलेला आहेस, स्वानंदाला पावलेला आहेस असा विभीषण त्या ठिकाणी बोललेला आहे. सकळ कुळाविरोध मुक्ते तो दिदला रघुपते बंधू तुझी आतर्क्य व्यक्ती सकळ निश्चिती आज मज. अरे म्हणले मला तुझी दादा म्हणले निश्चिती आले प्रचिती आल्या म्हणले. सखळ कुळाची तू काय केलेला आहेस तर म्हणले सर्वांना मुक्ती दिलेला आहेस आणि तू रघुपतीला विरोध करून सर्वांना मुक्ती देऊन तू निज धामाला गेलेला राजा रावणाला तू आहेस असा विभीषण बोलू लागलेला आहे. साधा वया निज मुक्ते साविजे साधिले रघुपती ते साधिले अति निभूती सकळ संपत्ती अर्पुन. मला सर्व काही म्हणला तू सत्काळ म्हणला मुक्त्या म्हणजे हे करून घेतलेलं आहेस, साथ दिले आहेस. सायुजता म्हणले तू रामचंद्र प्रभा हुकूम करून घेतलेला आहेस. अशा स्वरूपाच्या तू निजगतीला गेलेला तू राजा रावण आहेस असा विभीषण बोलून आलेला आहे. कोणी सर्व सव्ये विरक्त श्रामरणे लंकानाथ दे कोणिया रघुनाथ आनंद भरीत झालासी. अरे म्हणला या ठिकाणी म्हणला तू आता म्हणला फक्त खाली जे पडलेला आहेस ते रावण आहेस म्हणला आणि वर गेलेला आहेस तू परात्मा आहेस निधामाला गेलेला आहेस. अशा स्वरूपाचा म्हणले तू काय केलास तर रामचंद्र प्रभूला विरोध केलास आणि सायुजताची मुक्ती मिळवून घेतलास असा तू राजा रावण आहे म्हणून विभीषण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. आनंदाची आती प्रीती राम जानसी सर्वभूती दियार पिला रघुपते भूत संताप्ती लागुनी. राजा रावण हा ज्यावेळेस रामचंद्र प्रभूच्या समोर युद्धा करता आल्याच्या नंतर तो विरक्त झाला महाराज. तो रावण राहिला नव्हता. रावण फक्त रावण राहिला होता. रावण निघून गेलेला होता. त्याला चराचरात राम दिसत होता. त्याला खाली पाहिलं तरी राम दिसायचा, वर पाहिलं तरी राम दिसायचा, इकडं पाहिलं तरी तिकडं पाहिलं तरी आपल्या बाणामध्ये त्याला राम दिसत होता. अशा स्वरूपाचा सर्व काही तो राम झालेला रावण होता महाराज. आणि तो रामचंद्राने पाहून नंतर त्याचा काय केलेला आहे तर त्याचं छेदन म्हणजे ड्युटीला म्हणजे मारलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. नमो नागेन नमो मशेकर रावण बाणली संपूर्ण देह केला रामार्पण
पूर्ण प्राप्तीसी अहो विश्वमुक्त प्राप्तीसाठी हा राजा रावणानं आपला सर्व काही अहंभाव सोडून विरक्त होऊन आपला जो आहे जो म्हणजे रावणाचा देह तो रामाला अर्पण केलेला आहे आणि तो निधामाला गेलेला आहे असे नाथ महाराज समजायचे. करोनी देहाचे आश्वदर्वे इनमुख दस गिरवे अर्पिताची रघुराये प्राप्त समनमेवे पै झाला. देहाचं सर्व काय हरिधर्मी जे होतं महाराज तो विसरून गेलेला आहे आणि आपल्या देहाचं जे आहे ते पण ते राम अर्पण केलेलं आहे आणि राम रूपामध्ये तो विलीन होऊन तो काय झालेला आहे निस्वानंदाला गेलेला आहे असे नाथ महाराज सांगलेत. म्हणून या रावण गादी घारी गिदीमुखी जाण आपणाला विधारी आपण श्री रघुनंदन समुख. रावण हा जो आहे तो रावण निघून गेला फक्त खाली रावणाचं शरीर राहिलेलं होतं तेच तो गारी गिदाडे खाऊ लागलेलं होतं. कारण का त्याचा जो होता म्हणजे जीव होता तो कोण होता राम झालेला होता आणि शरीर जे होतं ते रावण होतं आणि त्यामुळे त्या शरीराला गारी गिदाडे खावलेले होते आणि राजा रावण हा राममय झालेला ब्रह्मानंदाला पावलेला होता असा हा विभीषण त्या ठिकाणी बोलला होता म्हणतात. पुढ उद्धरिले सकाळी कर तेने विभीषण हरिकर हर्ष व्यक्त करिता स्वकर बोल्यानिक आदरिले. त्या ठिकाणी हा विभीषण म्हणतो बाबा म्हणले तू अख्खा कुळाचा उद्धार केलेला आहेस. अरे म्हणले तुझा तर उद्धार करून घेतलास पण अख्ख्या कुळाचा उद्धार केलास त्यामुळं विभीषणला त्या ठिकाणी अतिशय आनंद वाटलेला आहे आणि आनंदामध्ये हा असणारा विभीषण त्या ठिकाणी रुदन मध्ये रडू लागलेला आहे असे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. पुष्पवाटिकेचे विधान क्षण विदुषी पवन ते विक्षण मात्र राम जान सैन्य रावण निमटिला. जसं एखादं झाडाचं बन असतं महाराज किंवा एखादी बाग असते आणि बाग आपण तोडल्याच्या नंतर ती कशी होते तशा स्वरूपाचं म्हणले तुझं काय केलेलं आहे रामचंद्र प्रभूंनी तुझं छंदन केलेलं आहे असं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी तुला मारलेला आहे असा विभीषण त्या ठिकाणी बोललेला आहे. कुंडलिक दार विठ्ठल श्री ज्ञानदेव थोडा लिहा 3-4 महाममता मातंगल महाममता मातंग जैसा कोणाही नागवी संवासात रावण मत महागज तैसा घारी वेशा आतुडला. एखादा काय असतो मातलेला हाती असतो महाराज तसा राजा रावण मातलेला होता आणि मातलेल्या राजा रावणाला रामचंद्र प्रभूनं मारला आणि सर्वांना सुख शांती दिलेली आहे असे ग्रंथकर्ते सांगून आलेले आहेत. महामतवन वाडोळे कोणी न शके आकळू त्यासी वरसोनी घन सबळू आगनी कल्लोळू करी शांत. एखादा वनवा पिटू द्या महाराजांना त्यात हवा सुटू द्या ते कुणालाही आवरू शकत नाही
मग त्यावेळेस काय व्हावं लागतं, वरून पाऊसच पडावा लागतो. तसा माझ्या रामचंद्र प्रभूंनी काय केलं, रावणाला बाणानं मारलं आणि त्याचा जो अग्नी कल्लोळ होता तो शांत केलेला आहे, असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. देवी श्रीराम मेघ करुण रावणाग्नी जिला पूर्ण अष्टांगाचे लोळसे जाणर सोबती संपूर्ण रणरणी. माझ्या रामचंद्र प्रभूंनी काय केलेलं आहे महाराज, तर राम मेघे धरून, तर रामाच्या मेघाचं म्हणजे काय केलेलं आहे, ढग आलेला आहे. राजा रावण असणारा हा तो अग्नी कल्लोळ आहे, त्यावर रामानं मेघाच्या स्वरूपात पावसाचा वर्षाव केलेला आहे आणि राजा रावणाचा अग्नी शांत केलेला आहे. अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी झालेले आहेत. तर राजा रावणाचे कोळसे झालेले आहेत आणि ते कोळसे जे झालेले आहेत ते अतिशय शोभायमान दिसू लागलेले आहेत. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी विभीषण बोललेलं आहे. ऐसे नाना परी बहुतात बंधू पुढे घेऊन येतात विभीषण इल्पा करीतात हृदय पिटित निज करा. अशा नाना प्रकारच्या तो राजा रावणाच्या काय करू लागलेला आहे, बंधू असणारा रावण उराशी धरून तो आठवणी करून तो पूर्ण त्या ठिकाणी रुदन करू लागलेला आहे, असे नाथ महाराज त्या ठिकाणी सांगितले आहे. तर पुंडलिका श्री ज्ञानदेव